ठाणे ट्रॅप प्रकरणामधूनच मागचा सत्तापालट झालेला आहे असा दावा वडेट्टीवार यांनी केला। शिंदेंचं सरकारच हनी ट्रॅपमुळे आलं असा दावा वडेट्टीवार यांनी केलाय। शिंदेंचं सरकार नाशिकच्या सीडीमुळे आलं असा मोठा दावा वडेट्टीवार यांनी केला। हनी ट्रॅपचे पुरावे द्यायचे झाले तर तिकीट लावावी लागतील असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। तर असं कोणतेही प्रकरण नाही, ना हनी ना ट्रॅप असं देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये म्हटलेलं होतं। काल माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं का कुठे हनी पण नाही आणि कुठे ट्रॅप पण नाही। मला असं वाटतं की तो मुद्दा जो आहे संपलेला आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिल्यानंतर शंकेला काही वाव राहू नये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये माहिती देताना हनी ट्रॅप संदर्भामध्ये काय म्हटलं होतं ते आपण पाहूया। ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही। आणि नानाभाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे। नानाभाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब। बरं आमच्याकडे, बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना। ना हनी आहे ना ट्रॅप आहे। कुठली घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे, पण माहोल असा क्रिएट होतोय आजी माजी मंत्री आता सगळे एकमेकाकडे पाहून राहिले। इकडे आजी मंत्री आहे, इकडे माजी मंत्री आहे। हे आजी मंत्री आहे का माजी मंत्री आहे? कोण फसलाय हनी ट्रॅप मध्ये? कुठल्याही आजी माजी मंत्र्याच्या हनी ट्रॅपचं या ठिकाणी तक्रारही नाही, पुरावेही नाही, अशी घटनाही समोर आलेली नाही। तर थेट आपल्याबरोबर काँग्रेसचे नेते नाना पटोले जोडले गेलेले आहेत। नाना, स्वागत तुमचं TV9 मध्ये। तुम्ही म्हणाला होतात की हनी ट्रॅप प्रकरणामध्ये बॉम्ब फुटेल म्हणून। देवेंद्र फडणवीसांनी काल सभागृहामध्ये म्हटलं की नानांचा बॉम्ब आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही। असं आहे, आपल्याला विधानसभेचं कामकाज आपल्याला सगळं फक्त त्या फडणवीसच भाषण दाखवून काही त्याला दाखवू नका। मी जेव्हा पेनड्राईव्ह मी विधानसभेत मांडली त्यावेळेस अध्यक्षांनी सांगितले नको नको नको, मी तर द्यायला तयार झालो होतो। अध्यक्षाचं ते लाईन ऐका ना तुम्ही। एक मंत्री बोलले बसून, त्याला म्हटलं मी दाखव पण चरित्र आणलं अनेकांचं। तर मग मुद्दा असा आहे की मी पुन्हा ज्यावेळेस फडणवीस जेव्हा भाषण करत होते कायदा सुव्यवस्थेवर त्यावेळेस म्हटलं की ठीक आहे अध्यक्षाला मला बोलायला संधी द्या। तर ते अध्यक्ष म्हणले नाही 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 तुम्ही बसा। अरे म्हणजे फडणवीसांची कालची खेळी तुम्ही ओळखली नाही। फडणवीसांनी अधिकारी आणि काही मंत्री जे आहेत या हनी ट्रॅप मध्ये फसलेले आहेत, तेरी भी चूप मेरी भी चूप करून त्यांना आपलं सत्ता कशी चालवता येईल त्याच्यावर त्यांचा जास्त जोर आहे। माझा आग्रह कोणाला चरित्रानंद करायचा नाही। मी विधानसभेतही बोललो, बाहेरही माध्यमाला बोललो। मला जे भीती आहे त्याच्या की महाराष्ट्रातले महत्वपूर्ण कागदपत्र या हनी ट्रॅपच्या माध्यमातून असामाजिक तत्वांकडे गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राला धोका निर्माण झाला। आम्हाला महाराष्ट्राची चिंता आहे। अधिकारी आणि मंत्री याच्यामध्ये समाविष्ट आहेत आणि माझ्याजवळ सगळं आहे। मी काल पण बोललो विधान माध्यमाला त्यांच्या उत्तरानंतर आणि आजही बोलतो आहे। माझा मुद्दा एकदम क्लिअर आहे की याला गमतीत नेऊ नका फडणवीस साहेब। तुमच्या माध्यमातून सांगतो, फडणवीस साहेब गमतीत घेऊन चाललेत। त्यांना राज्याची किती काळजी आहे की नाही आहे मला माहिती नाही। काल कायदा सुव्यवस्था फार महाराष्ट्रातला चांगला आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, वडेट्टीवार असं म्हणालेले आहेत की नाशिकच्या त्याच सीडीमुळे शिंदेंचं सरकार आलं, म्हणजे नेमकं काय? वडेट्टीवार साहेबांकडे काय माहिती आहे मला त्याच्याबद्दलची माहिती नाही आहे। पण मी तुम्हाला सांगतो, फडणवीस बोलताना काल सांगत होते की नाशिकमध्ये जे हॉटेल, ज्या हॉटेलचा उल्लेख केला, आम्ही हॉटेलचा उल्लेख केलाच नाही। मी केला का? माझा कुठेतरी तुम्हाला एकतरी स्टेटमेंट दाखवा की मी कुठल्या हॉटेलचा उल्लेख केला। मी नाशिक केंद्रबिंदू आहे म्हटलं, ठाणे केंद्रबिंदू आहे आणि मंत्रालय केंद्रबिंदू आहे असं माझं म्हणणं आहे। मग फडणवीसांना हनी नाही ना ट्रॅप नाही असं सांगत असताना नाशिकच्या हॉटेलचा उल्लेख करण्याची गरज काय? आणि जो एकाचा फोटो दाखवला 25 वर्षाच्या पहिले 1 महिन्यासाठी हा काँग्रेस पक्षामध्ये होता।
आता भाजपमध्ये अनेक आमदार खासदार हे काँग्रेसचे आहेत. मग त्यांना आम्हाला देऊन टाका ना, आम्ही आमचं सरकार बनवतो. हे आमचे समजता तुम्ही. तर मुद्दा कसा आहे की तुम्ही हनी नाही ट्रॅपही नाही म्हणतात. मग नाशिकच्या हॉटेल चर्चा कशी केली तुम्ही? ऍडिशनल कलेक्टरची तिथं रिपोर्ट आली होती, ते कसा उल्लेख केला? किती खोटं बोलत होते ते विधानसभेत. नाना, तोच मुद्दा पुन्हा एकदा की शिंदेचं सरकार हनी ट्रॅपमुळे आलं. मला एक बघा ताई, मला तो विषय मला माहिती नाही आहे. वडेट्टीवार साहेबांजवळ काही माहिती असेल तर मला माहिती नाही. पण मी जे मुद्दे उपस्थित केले होते ते माझे मुद्दे एकदम क्लिअर आहे. मी काल पण त्या मुद्द्यावर ठाम होतो, आज पण आहे, उद्या पण राहणार. मी योग्य वेळेवर ह्या सगळ्या भूमिका, कारण की मी तुम्हाला सांगतो ताई एकदम स्पष्ट असं आहे की अनेक कुटुंब बर्बाद होतील. मला कोणाच्या कुटुंबाला बर्बाद करायचं नाही. मी महाराष्ट्रातले महत्वपूर्ण कागदपत्र, गोपनीय कागदपत्र या हनी ट्रॅपमध्ये असामाजिक तत्वाकडे गेलेले आहेत, ती मला माहिती आहे आणि त्याबद्दलची मला काळजी आहे. मला कोणाला ब्लॅकमेल करायचं नाही, माझं तर काम पण नाही. माझं एवढे आयुष्य मी हे धंदे केले नाही तर मी करणार पण नाही. नाना, पुढे तुम्ही या पेनड्राईव्हचं काय करणार आहात? पुढे तुम्ही म्हणता की महाराष्ट्राला त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. मी तेच सांगत आहे ना, सरकार त्याला गमतीत नेत आहे. आता सरकार मायबाप आहे, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी गमत लागतात आहेत. त्यांनी सिरियसली म्हणाला असते आमच्याजवळ आले नाही तर तुम्ही मागितलंच कुठं? अध्यक्षाला मी म्हणालो होतं, ते म्हणलं नको 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 असं म्हणाले. तुम्ही बघा ते जा तुम्ही याला, मी जेव्हा विधानसभेत पेनड्राईव्ह दाखवत होतो त्यावेळेस. धन्यवाद नाना, तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल. तर आपल्याकडे पेनड्राईव्ह मध्ये सगळी माहिती असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. तर तिथे विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला की मागचं सरकार सुद्धा याच हनी ट्रॅपमुळे आलं. वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले आहेत ते आपण पाहूया. काल हनी ट्रॅपवरून हनी नाही ना ट्रॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले, पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे, विरोधी पक्षनेत्याकडे आहे. कोणाच्या पर्सनल आयुष्यात डोकावण्याचं कोणाला अधिकार नाही म्हणून आपण चूप आहोत. मागच्या वेळेस शिंदे सरकार जे आलं ते अशाच नाशिकच्यामुळे, ते शिंदेंचं सरकार जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सीडीमुळेच झाली. एवढा मोठा ते प्रकरण आहे. अनेक ऑफिसर, अनेक IAS असतील, अनेक माजी आजी जे काही आहेत त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत. त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही. ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल 10-20 हजार रुपयाची, आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल. पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल, कारण एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे.